या SPL मध्ये आपलं सर्वांचं आणि आयोजकांच्या वतीनं सहर्षमय स्वागत. ओहो, यावेळेस मात्र गुड लेंथला चेंडू होता, रिलीज झाल्यानंतर वेग तरार पाहायला मिळाला आणि विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेंडू, सफल चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू. यावेळेस मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आलेला गणेश. मागील मॅचमध्ये देखील गणेशने चांगली कामगिरी केली होती. ओहो, यावेळेस मात्र थोडासा मागे घेतला चेंडूला आणि सफल चेंडू गुड लेंथ वरती रिलीज झाला. नंतर थोडासा स्लो झाला आणि चकमा देणारा चेंडू पाहायला मिळाला. गणेशची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आणि पुनश्च एकदा आदरणीय सन्माननीय निळजी पाटोळे साहेब यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू उडावलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. जजमेंट झालाय, जज झालाय, झेल टिपला गेलाय आणि फलंदाजाचा खेळ संपलाय. आणि आमचे DJ वॉकर्स यांच्या माध्यमातून आपण धून ऐकतायत. सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी थंडी होती, DJ देखील थंड होता. आता गरमागरम वाढली आहे. मागील मॅचमध्ये देखील गरमागरम पाहिली आपण कशा पद्धतीनं शेळी टीमने आपली गरमी दाखवली, दादागिरी दाखवली. यावेळेस दादागिरी दाखवण्यासाठी आमचे DJ वॉकर्स देखील तयार आहेत. नेक्स्ट बॅटर यावेळेस मात्र चुंबन घेत असताना बॅटला हा चित्र मात्र हे ज्यावेळेस असं चुंबन घेतलं जातं त्यावेळेस मात्र निश्चितपणे आपला बॅटवरती विश्वास दाखवला जातो आणि सांगितलं जातं की मी तयार आहे, तू मात्र माझी साथ दे. निलेशजी पाटोळे साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होतंय. मनाच्या अंतकरणापासून तुमचं सहर्षमय स्वागत असेल. मी निलेशजी पाटोळे साहेब यांना विनंती करेल की आपण आलात या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी देखील पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. शिंदे साहेब यांचं देखील शुभागमन. ओहो, यावेळेस शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल पाहायला मिळाला. यावेळेस फटका, चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली चेंडूफेकी, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत निळजी पाटोळे सर जर बघायला गेलात तर गणेशने तब्बल 5 चेंडू हाताळलेत, 1 विकेट पटकावली आहे, एकही धाव दिलेली नाहीये. सफल गोलंदाजी घडतीये, चांगली गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर चेंडू होता, यावेळेस उडवलाय. 38च्या बाहेर चेंडू क्रॉस झालाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून आले होते, रोखला गेलाय. दरम्यान 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. या 2 धावांनी धावफलक 2 वरती, कारण आतापर्यंत 5 चेंडू हाताळले होते, 1 विकेट प्राप्त केली होती, एकही धाव दिली गेली नव्हती. शेवटच्या चेंडूवरती दुहेरी धाव आली आहे. संघाचं खातं खोलणारी अगदी शेवटच्या चेंडूवरती धाव आली आहे. धावफलकावरती 2 धावा पाहायला मिळत आहेत. एक महत्वाचा फलंदाज कुणाल बाद झालाय. आता मात्र राहुलला साथ देण्यासाठी पवन आलाय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होत आहे. यावेळेस भावेश आलाय. शरीरयष्टी ऍक्शन जर बघायला गेला तर ज्या पद्धतीने गणेशची शरीरयष्टी आहे त्याच पद्धतीची भावेशची देखील शरीरयष्टी पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये ही बुलेट ट्रेन वेगवान तयार आहे. हो, फटका चांगला आहे. ऑन साईडला उडवलाय. कार्पेटच्या स्वरूपामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल घेतली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. जाणतायत की पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाही आहेत. या ओव्हरमध्ये विकेट टाकू इच्छित नाही आहेत. सिंगल डबलने धावा रोटेट करणं हे गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि तिचा उपयोग मात्र वारंवार केला जातोय. हो, यावेळेस मात्र सोडून दिला गेला चेंडू. निश्चितच ऑफस्टिकच्या खूपच बाहेर होता, ओळखलं होतं फलंदाज पवननं. चेंडूला मात्र यावेळेस मात्र कुठलीही ऍक्शन दाखवली नाही. चेंडू रिलीज झाला आणि पंचांनी घोषित केला हा वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राची धाव देखील अंकित केली गेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. झेल अगदी हातामध्ये
सोपा झेल यावेळेस घेतला गेलाय आणि दुसरा हादरा पवनला मात्र अगदी बघायला गेलात तर निलेश पाटोळे सर बलाढ्य टीम आहे. आवाज पाली आतापर्यंतचा 5वा सामना, सलगचे 4 सामने आवाज पाली टीमने मात्र काबीज केलेत आणि ह्या 5व्या सामन्यासाठी जर बघायला गेलात तर आता मात्र सानं सांगतंय की आता मात्र आमचं टीम गोकुळगाव सांगतेय की यावेळेस हा सामना मात्र आमच्या पदरामध्ये येऊ शकतो, कारण पहिल्यापासून संघर्ष करायला लावलाय आणि भाग पाडले खऱ्या अर्थानं आवाज पाली संघाला. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र अफलातून ड्राईव्ह पाहायला मिळतोय. गॅप प्रॉपर हवाई सफर करत चेंडू दन 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 करत निघून गेलाय सीमारेषे पार चौकार. बडा मुसीबत में खडा वही सबसे बडा. यावेळेस मात्र गोलंदाज सध्या तरी कामगिरी चांगली करतायत. या चेंडूवरती नक्कीच फटका आलाय. हो यावेळेसचा फटका देखील चांगला आहे. ऑन साइडला चेंडू उडवला गेलाय. गॅप टेंबरे यांच्याकडनं वासुदेव तुरणे यांच्या 3 षटकारांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. त्यांचे परम मित्र आहेत. त्यांचा सामना पाहण्यासाठी प्रदीपजी भोईर सध्या उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. प्रदीपजी भोईर यांच्याकडनं 3 षटकारास 200 रुपये पारितोषिक वासुदेवसाठी. थँक्यू सो मच प्रदीपजी भोईर साहेब. यावेळेस मात्र कट केला होता आणि यावेळेस मात्र दांडी गुल केली आहे. वासूला मात्र माघारी परतावं लागेल. सरळ चेंडू जाऊन अदलला पायावरती आणि यावेळेस अपील केली गेली. अपील येणे अगोदरच पंचांनी निर्देशित केलं होतं. यस ही हॅज गॉन. संदेशजी किस्मतराव सर आपण पाहतायत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी करताना. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये ज्या वेळेस त्यांना मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलंय. त्यांचा निर्णय मात्र अगदी चोख आणि महत्वाचं म्हणजे संदेशजी किस्मतराव सरांच्या बद्दल म्हणायचं झालं अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे आणि ज्या वेळेस त्यांचा निर्णय दिला गेला जातो तो फायनल डिसिजन असतो. हे मी बहुतांशी पाहिलंय. नक्कीच मुख्य व्यासपीठावरती चर्चा तर होणार. यावेळेस मात्र खाली राहिला चेंडू. अपेक्षित होता थोडासा बाउन्स होईल परंतु नाही खाली राहिला आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजाला लाभलाय. या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस आपण धावफलकावरती पाहू शकताय 12 धावा 12 चेंडूमध्ये आतापर्यंत खर्च केल्यात. म्हणजे आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. षटक क्रमांक पहिलं ज्या गोलंदाजाने हाताळलं होतं गणेशनं केवळ 2 धावा खर्च केला होता. महत्वाचा एक गडी बाद केला होता. तो गणेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. षटक क्रमांक 3 मध्ये यावेळेस वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गणेशने चेंडू मात्र स्वतःकडे घेतलाय. कर्णधारांनी जबाबदारी पुन्हा एकदा गणेशवरती दिली आहे. हो गणेशचा पहिला चेंडू इरादे होते. यावेळेस मात्र फलंदाजाचे मोठा हिट करण्याचा राहुल अगदी जर बघायला गेलं तर राहुलनं चेंडू मात्र कमी फेस केलेत. कारण आतापर्यंत राहुल सलामीला आलेला फलंदाज हा दुसरा चेंडू फेस केला आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. या आधीच्या चेंडूवरती एक सिंगल घेतली होती. हो यावेळेस उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे अगदी चांगल्या प्रकारे झेल अगदी लपकला गेलाय आणि विकेटचा हादरा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा
विकेट क्रमांक 3 प्राप्त होते. यावेळेस मात्र राहुलला गुंडाळलं गेलंय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये जर बघायला गेलात तर सामने चांगल्या प्रकारे चालू होते. विकेट्स मात्र येत नव्हत्या. गोलंदाजांना थोडीशी डोकेदुखी होत होती. परंतु यावेळेस जर बघायला गेलात तर आता मात्र मागील मॅच मध्ये देखील आपण ड्रामा पाहिलात. 55 धावांचा टार्गेट मोडीत काढत असताना छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीम तब्बल ऑल आउट झाली होती. म्हणजेच गोलंदाजी आता मात्र या विकेटवरती चांगल्या प्रकारे कामगिरी करतायत गोलंदाज. आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतायत आतापर्यंत विकेट 3 गमावले आहेत. आवाज पाली संघानं. गणेश यावेळेस पुन्हा एकदा 4 विकेट्स गमावले आहेत. सॉरी. हो यावेळेस वाईट यॉर्कर चेंडू होता. बॅटचा स्पेस ओपन केला. यावेळेस चेंडूला केवळ दिशा दिली गेली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला हा फटका होता. एक सिंगल धाव घेतली गेली आहे. गणेश यावेळेस चांगली गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूवरती मात्र सिंगलची डबलची धाव दिली जाते. कारण बघायला गेला तर षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 2.3चा सामना आतापर्यंत केला गेलाय. 13 धावा धावफलकावरती आणि तब्बल 4 विकेट्स पटकावल्या आहेत. धन्यवाद. या ठिकाणी शुभागमन झालंय आदरणीय सुनीलजी भोंडिवले साहेबांचं. SPL नियोजन समितीच्या वतीनं अध्यक्ष रामजी पाटोळे यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला फटका खेळून काढलाय. एक सिंगल घेतली गेली. डबलचा कॉल होता परंतु नाही. नॉन स्ट्राईक एंड वरती सांगितलं गेलं की एक सिंगल वरच संतुष्ट राहावं लागेल. कारण जाणतोय की विकेट गमावलेले आहेत असताना यावेळेस मात्र रनआउटची विकेट देणं म्हणजेच मूर्खपणाचं लक्षण ठरू शकतं. कारण 4 विकेट्स या अगदी गमावलेल्या आहेत. धन्यवाद. या ठिकाणी डॉक्टर सुनीलजी भोंडिवले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आदरणीय प्रकाशजी भोंडिवले साहेब मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत अमोलजी वेखंडे साहेब देखील SPL या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा आम्ही SPL नियोजन समिती अध्यक्ष आदरणीय रामजी पाटोळे यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्नेह सहर्ष स्वागत करतो. आदरणीय प्रकाशजी भोंडिवले साहेब. नक्कीच. हो यावेळेस कमालीचा फटका आहे. अगदी लाजवाब नेत्रदीप फटका पाहायला मिळतोय. तब्बल 6 धाव्यांसाठी आलेला हा. एक्स्ट्रा कव्हर डीपला असलेले क्षेत्ररक्षक केवळ प्रेक्षक बनून बघत राहिला चेंडूकडे. कारण चेंडूला ज्या पद्धतीने यावेळेस पिकअप केलं गेलं होतं, ड्रॉप केलं गेलं अगदी मैदानाच्या बाहेर मुख्य व्यासपीठावरती आपण मान्यवरांची तोबा गर्दी पाहतोय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा SPL मध्ये सहर्षमय मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत असेल. हो खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस केवळ ताकद नजाकत क्लास क्रिकेटचा पाहायला मिळतोय. यूज फलंदाजाचं नाव आहे यश आणि यशच्या बॅट मधनं निघालेले बॅक टू बॅकचे 2 षटकार. आदरणीय सुनीलजी भोंडिवले साहेबांचं देखील शुभागमन झालंय. आणि गोकुळगाव संघ सध्या मैदानाच्या मध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्या समोर आवाज पाली अशी लढत सध्या प्रेक्षकांच्या माहिती करता. नक्कीच सुनीलजी भोंडिवले साहेब यांच्या गावची टीम यावेळेस मात्र मैदानाच्या आत कारनामा करताना देखील पाहायला मिळतीये. आणि मान्यवरांचं सहर्षमय स्वागत असेल. सोबत मैदानाच्या आत जिथे मात्र जर बघायला गेलात जगदीश सर बॅक टू बॅकचे 2 षटकार आलेत. ते देखील उत्तुंग अफलातून षटकार पाहायला मिळालेत. हो यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. कार्पेटच्या स्वरूपामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप स्क्वेअर लेगला यावेळेस मात्र
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल मात्र संत गतीने घेतली गेली आहे. या सिंगलने धावफलक वाढतं पाहायला मिळतंय. धावफलकावरती सजल्या गेल्या आहेत 28 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. राज यावेळेस पाहायला मिळतोय. माता और बेटा और बाप ही जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आत. विकेट वरती आपण पाहू शकताय यश आणि विनायक ही बाप्पा आणि लेकाची जोडी आहे मैदानाच्या आत. हे अनोखं चित्र मात्र या SPL मध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं भाग्याचं समजलं जातं. नॉन स्ट्राईक इन वरती आपण वडिलांना पाहतोय, तर स्ट्राईक इन वरती मुलगा स्ट्राईक इन बॅटिंग करतोय. हो यावेळेस मात्र थोडासा सफल झाला होता. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. संदेशजी किस्मतराव सांगतायत इट्स अ वाईट बॉल. दोन्ही धरतीला आज झाले समांतर. धाव मिळते अवांतर. या अवांतर धावेने धावफलक पोहोचलंय तब्बल 30 या अंकावरती. 3-0 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेट्स गमावल्या आहेत, हे देखील महत्वाचं आहे. ओहो फटका यावेळेस फसलेला पाहायला मिळतोय. नो मॅन्स मध्ये चेंडू लँड झालाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, कलेक्ट करेल, थ्रो करेल. दरम्यान 2 धावा मात्र अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. कॉलिंग चांगली पाहायला मिळाली बाप आणि बेट्यामध्ये. अर्थातच यश आणि विनायक यांच्यामध्ये ही कॉलिंग चांगली होती. धावफलक 32 या आकड्यावरती विराजमान झालंय. हो यावेळेस फटका थोडासा फसलेला पाहायला मिळाला. ऑन साइडला उडवलाय कार्पेटच्या स्वरूपामध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मार्गस्थ आहे षटक क्रमांक 4 आणि आतापर्यंत 3.4 चा सामना आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3.3 चा सामना आतापर्यंत कंप्लीट केला गेलाय. स्ट्राईक एंड वरती विनायक आला आता मात्र. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू अपील केली गेली आहे. यस विनायक स्वतः सांगतोय की यस यावेळेस लिडिंग एज आहे आणि फलंदाज बाद. गोलंदाजानं मात्र एक नंबर काम केलंय. यावेळेस मात्र विनायक मागील मॅचचा हिरो, ज्यानं मात्र अफलातून फलंदाजी केली होती, या मॅच मध्ये मात्र कारनामा करू शकला नाही. थोडासा चेंडू खाली राहिला. बॅटची लिडिंग एज. विकेट किपरने यावेळेस कुठलीही चुकी न करता यावर झर टिपला गेलाय आणि फलंदाज विनायकला मात्र तंबूच्या आश्रयाला परतीच्या प्रवासाला मात्र पाठवलं गेलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर झालाय संजोग. अगदी बघायला गेलं तर मागील मॅच मध्ये संजोग हा मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आला होता आणि सलामीचा फलंदाज होता, परंतु यावेळेस थोडंसं लेट मात्र संजोगला पाठवलं गेलंय. हो फटका कलमालीचा आहे. अगदी अफलातून फटका. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आकार झालाय. चेंडू सीमारेषे पार. षटकार आलाय. डीजे षटक क्रमांक 4 चालू आहे यावेळेस. तुर्तास मुख्य व्यासपीठावरती मान्यवर आहेत आणि खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती आहे अतिथी देवो भव आचार्य देवो भव आणि या परंपरेप्रमाणे SPL मध्ये आपण मान्यवरांचं शुभ स्वागत सन्मान करणार आहोत. बोलूयात आपण जगदीशजी तारमळे सर यांच्याकडे. थँक्यू. व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर प्रकाश बोंडिवले साहेबांचा यथोचित मानस सन्मान. मी निलेशजी पाटोळे साहेबांना विनंती करतो शुभ असते आपण मायची भगवी शाळा त्यासोबतच प्रतीक आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी प्रकाशजी बोंडिवले साहेबांचा यथोचित मानस सन्मान आदरणीय निलेशजी पाटोळे NP यांच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. शेंद्रुनकरांचं नियोजन आणि शेंद्रुनकर सध्या एकत्रित होत असताना आपण पाहत आहे नियोजनामध्ये.
त्यासोबतच आदरणीय मनीष वेखंडे साहेबांचा देखील शुभ सन्मान निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अमोलजी वेखंडेत यांचा शुभ सन्मान सध्या आपण पाहत आहे. निलेशजी पाटोळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहत आहे. राहुलजी शिंदे यांचा शुभ सन्मान आदरणीय निलेशजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते आपण पाहता व्यासपीठावर या मान्यवरांचा शुभ सन्मान सध्या होत असताना षटक क्रमांक 5 मार्गस्थ होतं. यावेळेस आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवरती भावेश आलाय. धावफलकावरती धावा सजलेल्या पाहायला मिळत आहेत. 45 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती भावेश येतोय. चला जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका. पाहुणे आदरणीय प्रकाशजी भोंडिवले सुरेशजी भोंडिवले साहेब आपल्यापासून रजा घेत असताना भरपूर मुलाचं सहकार्य संपूर्ण एसपीएल ला या दोन्ही बंधूंचं लाभलेलं आहे. त्यांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धावफलकावरती 45 धावा लगावलेल्या पाहायला मिळत आहेत. 45 रन्स. या ओव्हरमध्ये भावेशनं पहिला चेंडू हाताळला 4 धाब्यांसाठी. तदनंतर एक सिंगल आली आहे. बाईटच्या रूपाने आली होती सावकार. आणि तदनंतर एक सिंगल आली आहे. त्या अगोदरच्या ओव्हरमध्ये राजनं खर्च केल्या होत्या. पहिल्या बॉलमध्ये एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती वाईड आला होता, तिसऱ्या चेंडूवरती वाईड आला होता, चौथ्या चेंडूवरती 2 धाबा आल्या, तदनंतरच्या चेंडूवरती सिंगल आली, तदनंतर विकेट आली, 6 धाब्यांसाठी षटकार आला आणि तदनंतर एक सिंगल आली आहे. इथे काउंटिंग अगदी प्रॉपर झाली आहे. काहीतरी मिस्टेक झाली असेल तुमची. 45 धावा धावफलकावरती आहेत. या आधीच्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या एकंदरीत. ओहो, यावेळेस हा ना करता करता काय घडलंय. यस, डायरेक्ट हिट, परफेक्ट हिट. भावेशने मात्र कार्यक्रम केलाय फलंदाजाचा. मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. विकेट क्रमांक लागलेला हा हादरा जर बघायला गेलात तर इनॅट 5 क्रमांकाचा फलंदाज यावेळेस मात्र बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय. कार्तिक आलाय. आता मात्र निश्चितपणे चांगली गोलंदाजी झाली आहे. चकडून बांधून ठेवलं गेलंय. ज्या पद्धतीने आतापर्यंत 4 सामने विन केलेली टीम जर आपण पाहत असाल तर फलंदाजी करत असताना आवाज पाली संघ यावेळेस मात्र पाहायला मिळतो मैदानाच्या आत. आणि निश्चितपणे गोलंदाजांनी या मॅच मध्ये नक्कीच गोकुलगाव टीमने मात्र कामगिरी करून दाखवली आहे. हो, तेच तर्रार चेंडू यावेळेस मात्र उडवलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. घोषित केला गेलाय.
आणि षटकार देखील पाहायला मिळाला. फ्री टचनर नेक्स्ट बॉल. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र फुल ऑफ लाईनचा चेंडू होता. लोवर फुल टॉस चेंडू यावेळेस मात्र दिशा दिली केवळ चेंडूला. एक सिंगलची धाव यावेळेस मात्र अगदी चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केली गेली. दुसरी धाव आणि या 2 धाब्याने धाव फलकावरती सजल्या गेल्या धावा. 54 धावा. षटकारानं थोडीशी गती आलेली पाहायला मिळाली यावेळेस मात्र. चेंडूवरती सिंगल घेतली गेली आहे. एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. मोठे फटके देखील आलेत या ओव्हर मध्ये. जाणतायत की सिंगल डबलच्या धावा देखील घेणं महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने धावा घेतल्या जात आहेत. ओहो यावेळेस काय पिकअप केलाय चेंडूला पाठवून दिला गेलाय अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर हा चेंडू. काय आग उगतोय. चांगली फलंदाजी फटकेबाजी अफलातून पाहायला मिळाली आहे. या 2 फलंदाजांमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते आहे. संजोग आणि कार्तिक यावेळेस मात्र आपला बॅट बंद खऱ्या अर्थाने जादू दाखवत आहेत. संजोगच्या बॅट मधनं एक षटकार आला. त्यानंतर कार्तिकनं सांगितलं की भाई हम भी किसी से कम नाही. त्याच्या बॅट मधनं देखील एक ओव्हर क्रमांक 5 चा शेवटच्या चेंडूवरती मात्र आघात झाला 6 धाब्यांसाठी. षटक क्रमांक 6 मार्गस्थ होतोय. शेवटचं षटक यावेळेस घेऊन येतोय आरडी. कार्तिकनं प्रत्येक षटकारासाठी यावेळेस मात्र रमेश पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. आणि या अगोदरच्या षटकारासाठी देखील रमेश पाटील यांच्या माध्यमातून कार्तिकसाठी 100 रुपये बक्षीस आलेलं आहे. पारितोषिक आलेलं आहे. मॅच झाल्यानंतर ते घेऊन जायचे. षटक क्रमांक शेवटचा अंतिम भैरवी षटक आरडी येतो आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मान दिला गेला आहे. हलक्या हाताने केवळ कट केलं चेंडूला. स्वतःच्या फॉलो थ्रू वरती आरडीने चेंडूला रोखलं. एक सिंगल मिळतीये. सिंगलने धावफलक पोहोचलंय 63 या अंकावरती. 63 रन्स लॉस ऑफ 6 विकेट्स. आवाज पालिया यावेळेस मात्र फलंदाजी करत असताना आपण पाहतायत त्यांना. त्यांच्या विपक्ष आपल्याला टीम पाहायला मिळते गोकुळगाव टीम. गती दिली गेली आहे. या 5व्या आणि 6व्या ओव्हर मध्ये मात्र गती देण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करतायत. ओहो यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप मात्र अगदी पाहायला मिळाला. अगदी 30 यार्ड मध्ये असलेल्या शतकषकाला बीट करून चेंडू निघून गेला सीमारेषे पार. चौकार. करणार आहोत तर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी आपण तयार राहायचंय. हो यावेळेस कट केला पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी फॉर्मलिंग झाली आहे. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा यावेळेस प्रयत्न देखील केला गेला नाहीये. नॉन स्ट्राईक एंडच्या कार्तिकनं सांगितलं नाही एक सिंगल वरती मात्र संतुष्ट राहावं लागेल. चेंडू त्या ठिकाणी कलेक्ट केला गेलाय. या अनुषंगानं चांगली रणनीती वापरली गेली आहे. सिंगल डबलच्या धावा देखील संजोग आणि कार्तिकनं घेतल्यात.
मध्ये ज्या खराब चेंडूचा चांगला प्रतिकार देखील त्यांनी त्यांच्या माध्यमातून झालाय. हो यावेळेला स्लोवर फुलटा चेंडूला पिकअप केलाय, ड्रॉप केलाय, अगदी बाउंड्री लाईन पार 6 धावांसाठी ठोकलेला संजोगच्या बॅट मधनं एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. मारलेली पाहायला मिळते या षटकारानंतर. काय जबरदस्त फाईट केली या दोन्ही फलंदाजांनी. नवखे फलंदाज पाहायला मिळतात, यंग स्टार पाहायला मिळतात आणि या वेळेस देखील संजोगच्या बॅट मधनं अगदी अफलातून फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय फटका. 6 धाव्यांसाठी संजोगच्या बॅट मधनं निघालेला तडाखा. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार आहे. सिक्सरचे हॅट्रिक यावेळेस मात्र उपलब्ध होईल का? निश्चित यावेळेस मात्र फटका खेळायचा होता स्क्वेअर लेग डीपला, परंतु यावेळेस मात्र बॅटची अंदरुनी कट घेऊन यावेळेस मात्र स्लिपला असलेल्या क्षेत्ररक्षकाने यावेळेस झेल टिपलाय आणि संजोगची खेळी संपली आहे. षटक क्रमांक 6 यावेळेस मात्र कंप्लीट होत आहे आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती सजल्या गेल्या धावा 80 80 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आजचा हायएस्ट स्कोर पाहायला मिळाला तब्बल 80 धावा आणि कार्तिक आणि संजोगसाठी डगआउट मधून टाळ्या होत आहेत. नक्कीच काय अफलातून फलंदाजी झाली आहे. नक्कीच एक पर्वणी येते गोकुलगाव टीम साठी. ही मॅच जर विन केली तर सुनीलजी बोंडिवळे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. ही मॅच जर गोकुलगाव टीमनं विन केली तर निश्चितपणे 5,000 रुपयाची पर्वणी आली आहे गोकुलगाव टीम साठी. थँक्यू सो मच. तुर्तास मी थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा SPL हा बहरदार नियोजन. चौयात आपण वळूयात योगेशजी तारमळे, जगदीशजी तारमळे सर यांच्या माध्यमातून आपण ऐकूयात. त्यांचा गोड आवाज, सुरेख आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. शेळी संघाचा टॉस साठी या टीम शेळी आणि साने. शेळी संघाचा कॅप्टन टॉस साठी या आणि साने संघाचा कॅप्टन टॉस साठी या. हॅलो. तर जितूजी पाडोळे यांना विनंती, कोणा सुनीलजी बोंडिवळे साहेब यांना विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस्को बॉक्स मध्ये यावं. सुनीलजी बोंडिवळे साहेब. चला शेळी संघाचा कर्णधार आपण यायचंय. सुनीलजी बोंडिवळे साहेब नाणेफेकीसाठी त्वरित या. 2 संघांदरम्यान आपण नाणेफेकी करतोय. शेळी साने संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. शेळी संघ आपला कर्णधार या ठिकाणी उपस्थित करा. थँक्यू सो मच. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनील साहेबांच्या वतीने आपण नाणेफेकी करणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होतीये. साने संघाचा कॉल आहे, टेलचा कॉल, हेडचा कॉल होता आणि हेड आलाय. निश्चितच मी आदरणीय मान्यवरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय, निर्णय काय? 2 मिनिटं थांबा, मी सांगतो. ओके, 2 मिनिटं थांबा, परंतु निर्णय त्वरित पोहोचवा. आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातील कारण मॅच देखील ऑन आहे. आपला जास्तीचा वेळ घेतला जाणार नाहीये. तुर्तास आपण वळूयात पुन्हा एकदा कॉन बॉक्स मध्ये जिथे जोडले गेलेत आमचे साथी समालोचक जगदीशजी तारमळे सर. थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद. आदरणीय जयेशजी विदे सरांचा आवाज आपण आज ऐकतायत. त्याच्या आवाजाची जादू सुद्धा SPL मध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहतायत. सर्वात पुनश्च एकदा मॅचच्या दिशेनं सामना आपण पाहताय. 5वा आजच्या दिवसामधला. एका बाजूला आवाज स्पोर्ट्स पाळी आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र गोकुळगाव. 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. टीम गोकुळगावला आदरणीय
सुनीलजी भोंडिवले साहेबांच्या माध्यमातून. जर सामना गोकुळगाव संघ विजयी झाला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि यानंतरच्या मॅच मध्ये साने संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. बॅटिंग करायची ती रॉयल स्ट्रायकर्स शेही संघाला. लेट्स प्ले. माधव सरांचा जलवा तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळणार, कारण सुनील भोंडिवले साहेबांनी प्राइज नक्कीच अनाऊन्स केलं त्यांच्यासाठी. पहिलाच बॉल समोर खेचलाय लॉंग ऑन ला, बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार. डीजे सहा धावा षटकार आलाय. प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, कारण एका बाजूला गोकुळगाव संघाला 5,000, दुसऱ्या बाजूला माधव सरांचा जलवा. डॉट बॉल आलाय षटकारानंतर. डॉट चेंडू आपण पाहताय. विजयासाठी 81 धावसंख्येचं आव्हान सेट केलं ते टीम जय महाराष्ट्र गोकुळगाव संघासमोर. अवे फ्रॉम द बॉडी दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न करतो. वाईट बॉलचा इशारा पहा, जबरदस्त. धावसंख्या 7 रन्स ऑन बोर्ड. क्रमांक 5 ची मॅच सध्या आपण पाहतोय. लोवर फुल टॉस, बॅक टू द बॉलर खेळलेत. रनआउटची संधी आहे आणि ते विकेटचं पतन. पहिली विकेट डाऊन. फलंदाज नकुलला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. धावसंख्येचं टार्गेट आहे. लवकरात लवकर 30 मिनिटांमध्येच तुम्हाला इनिंग समाप्त करायची. संघ पाळी समोर खेचलाय. मिड ऑफला क्लिअर करत असताना लॉंग ऑफला बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चांगला एफर्ट, परंतु बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 11 रन्स ऑन बोर्ड. 11 रन्स स्कोर कार्डवर. ऑन साइडला कॅच मिस टायमिंग झाला. फटका क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल पकडला आणि दुसरी विकेट सध्या डगआउटच्या दिशेला परतत असताना टीम गोकुळगावची. फलंदाज बाद. धावसंख्या 11. राज आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कुणाल जमदार सध्या गोलंदाजी करतोय. पाली संघानं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. 4 पैकी 4 सामने ते जिंकलेत. कॅप मधनं खेळलेत इनफिल्डच्या वरून. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड होत असताना तोपर्यंत 2 धावा ते कंप्लीट होतात. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या 13.
स्कोर कार्डवर 81चा पाठलाग सध्या करतोय संघ आपल्याला पाहायला मिळतो. जय महाराष्ट्र गोकुळगाव चला लगेचच गोलंदाज आजमावायचा आणि दुसऱ्या बाजूला गोकुळगाव संघाचा विचार केला तर 4 सामने पराभूत झालेत. 5वा सामना ते खेळत आहेत आणि एका बाजूला 4 सामने जिंकणारा संघ पाळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी या टीमची राहिलेली आहे. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज संजोग गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल सेकंड ओव्हर मध्ये. वेळ नका घेऊ जास्त. नंतर आपल्याला अजूनही या सामन्यानंतर 3 मॅचेस कव्हर करायच्या. हा 5वा सामना आहे. 8चा पोल आपण रोज पूर्ण करतो. 3 मॅचेस यानंतर देखील कव्हर करायच्यात आपल्याला. हो कटचा फटका खेळायचा होता. पॉइंटला चांगला झेल. सचिनला माघारी परतावं लागेल. अजून एक विकेट डाऊन होते. फलंदाज सचिन बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. धावा संख्या 13. विकेटचं पतन संजोगला पहिलं यश मिळते. हा डॉट बॉल आलाय. 81 धावांचं एक मोठं लक्ष आहे आणि संघर्ष करताना सध्या आपल्याला जय महाराष्ट्र गोकुळगाव संघ पाहायला मिळतो. RD आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. समोर फटका चांगला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात कॅच साठी. बॉल त्यांना बीट करून निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर थ्रो चौकार. सतरा धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना स्विंग पाहायला मिळाला आपल्याला. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 81 धावा संघाचा पाठलाग सुद्धा करतो. यानंतर साने विपक्ष शेई संघाच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण मॅच असेल. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. परिणाम स्वरूप आपण पाहताय डॉट बॉल आलाय. संजोगचं एक चांगलं षटक. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन आणि षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी समाप्त होत असताना डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल नंतर आपण पाहताय 2 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या 17. पहिल्या ओव्हर मध्ये 13 2 विकेट्स होत्या. सेकंड ओव्हर मध्ये 4 धावा आल्या फक्त 1 विकेट. जबरदस्त कामगिरी राहिली आहे ती संजोगची. शेंद्रून प्रीमियर लीग SPL 2025 8वं गौरवशाली पर्व आपल्याला पाहायला मिळतं. निरंतर सातत्यता या स्पर्धेमध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये सामना सूर्य प्रेक्षकांच्या माहिती करता एका बाजूला जय महाराष्ट्र गोकुळगाव त्यांच्या पक्षामध्ये आवाज स्पोर्ट्स पाळी. उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. tenniscricket.in वर जे प्रेक्षक जोडले गेले त्या सर्वांचा मी SPL नियोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या स्कोर बोर्डवर 17 आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 कुणाल जमदार आपल्या स्पेल मधला दुसरा षटक हातात असला. समोर खेचलाय लॉंग ऑन ला जबरदस्त प्रहार. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं हवाई सफर षटकार मैदानाच्या आतमध्ये.
आलाय. धावसंख्या पुढे सरकत असताना 23 या आकड्यावर. फुल लेनचा बॉल होता. कॅपमध्ये खेळलेत धावसंख्या 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा सध्या स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. पाचची कडा विकेट कडे जातो हा बॉल. इथे देखील एकच रन मिळेल. 1 धावफलक पुढे जात असताना 25 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ सध्या आपण पाहताय. धावफलकावर धावा 25. 81 चा पाठलाग करायचा आहे. एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका दर्शनीय ड्राईव्ह इथे दाखवत असताना पण धावसंख्येची आवश्यकता आणि आपण 21 बॉलचा काही शिल्लक अपील करतात पंचांचं बोट आकाशाकडे आणि आरडीला माघारी परतावं लागेल. अजून एक विकेट डाऊन. गोकुळगाव संघाची फलंदाज बाद. पाहिलं तर 26 स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. 4 विकेट माफ. विकास आला मैदानाच्या आतमध्ये. नो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. कुणाल जमदरला यश मिळालंय ओव्हर द विकेटने. लोवर फुल टॉस बॅक टू द बॉलर खेळतात. मिडॉनला खेळाडू नाहीयेत. लॉंग ऑन पर्यंत जातील तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. मॅच थोडीशी आता हार्ड होत असताना आपण पाहताय सध्या टीम जय महाराष्ट्र गोकुळगावसाठी प्रेक्षकांच्या माहिती करता सामना जय महाराष्ट्र गोकुळगाव पक्ष आवाज स्पोर्ट्स पाळी अशी लढत सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये बसलेलं मैदान. चहू बाजूने हिरवी झाडी. एक जबरदस्त स्पर्धा SPL शिंद्रून प्रीमियर लीग 2025 गौरवशाली 8वं पर्व या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. सत्तावीस धावा स्कोर बोर्डवर 3 ओव्हरचा खेळ झाला. चला फास्ट खेळा थोडस टीम पाळी. जबरदस्त बॉल होता संजोगचा. डॉट बॉल आलाय. बॅकफुटला जाऊन कट केलाय गॅप मध्ये. चांगला फटका. इथे बॉल थांबणार नाहीये. टीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय. हा संघर्षमय चौकार.
आपल्या स्पेलचं दुसरं षटक होतं संजोग. पहिल्या ओव्हरमध्ये 4 एक विकेट, त्यानंतर या ओव्हरमध्ये देखील 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलं. आतापर्यंत धावसंख्या 31 आहे. 31 रन्स ऑन बोर्ड, 31 धावा स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. हा फुल टॉस आहे, समोर खेचलाय, जबरदस्त फटका, बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय, चौकार, 4 धावा. आदरणीय माधव सरांनी घ्यायचंय. नितीनजी तारमळे मॅन फ्रॉम शेई यांच्याकडनं या डान्ससाठी 200 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड. अजून परत 200 का? हा राऊंड फिगर अजून एकदा डान्स केला ठाकरे सरांनी तर 300, म्हणजे एकूण टोटल राऊंड फिगर 500 नितीन सरांकडनं दिल्या जातील. धावसंख्या 35 स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू होतोय. गोलंदाजीसाठी नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. पाचची कडा शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये गेलाय, बॉल टॉट आलाय. औपचारिकता या मॅच मध्ये उर्वरित 2 षटक हाताळून कंप्लीट करायचे, 11 बॉल. कारण समीकरण थोडंसं मागं होत चाललं, पण एकंदरीत विचार केला इथून पुढे अवे फ्रॉम द बॉडी दूरवरनं फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल सीमारशीच्या पलीकडे ट्रॅव्हल होत असताना चौकार, 4 धावा. रंगत आणली माधवजी ठाकरे आणि आता दोन्ही डान्स मिळून 500 रुपये नितीन सरांकडनं, नितीन तारमळे मॅन फ्रॉम शेई यांच्याकडनं दिले जातील. धावसंख्या स्कोर कार्डवर धावसंख्या स्कोर कार्डवर 39 आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण विचार केला तर सध्या एकतर्फी सामना मॅच सुरू आहे. पॅचची कडा इथे देखील बॉल मागे जातोय. SPL आपण पाहता 8वं पर्व सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2025. अपार मेहनत या स्पर्धेचे आयोजक अध्यक्ष रामजी पाटोळे त्यांची संपूर्ण टीम. परंतु एकंदरीत विचार केला तर एवढी मोठी स्पर्धा भरवणं त्यासाठी दानशूर दातृत्वाची देखील तितकीच महत्वाची साथ त्यांना लाभली आहे. आणि ते दानशूर दातृत्व सध्या आपल्या व्यासपीठावर या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सुरुवातीला आपण पहिल्या दिवशीमध्ये उद्घाटन सोहळ्यासाठी देखील ते उपस्थित होते. आदरणीय या विभागाचे एक जबरदस्त नेतृत्व सुनीलजी भोंडिवले साहेब त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी त्यांचेच बंधू प्रकाशजी भोंडिवले यांच्या माध्यमातून तब्बल प्रथम पारितोषिक 80,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलंय. त्यानंतर द्वितीय पारितोषिक उद्योजक आदरणीय मनोहरजी काशीनाथ पाटोळे यांच्या माध्यमातून तब्बल 40,000 रुपयाचं कॅश प्राइज स्पर्धेसाठी लाभलंय. तृतीय पारितोषिक ग्रुप ग्रामपंचायत शेंद्रून लेण्याचे विद्यमान उपसरपंच अमोलजी भोईर साहेबांच्या माध्यमातून लाभले. आणि चतुर्थ पारितोषिक उद्योजक नवनीतजी अशोक पाटील यांच्या माध्यमातून 20,000 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु इथे देखील हॅट्रिक चान्स वर आहे गोलंदाज, परंतु जितकं कौतुक करावं तितकं कमी. आदरणीय सुनील सुरेश बोंडिवले साहेब, प्रकाश सुरेश बोंडिवले, कारण दरवर्षी आपण पाहिलं तर दरवर्षी SPL साठी या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून नेहमीच मोलाचं सहकार्य असतं शेंद्रुणकरांना. आणि आदरणीय संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुण टीमला तर पुन्हा एकदा आम्ही या दानशूर दातृत्वाचं आदरणीय सुनील बोंडिवले साहेबांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत करतो.
चला जमू नका प्लीज, पाळी संघ मॅच लवकर फिनिश करा. तुकाराम आहेत शेवटचं षटक हाताळण्यासाठी. फुलटॉस आहे, पहिलाच बॉल ऑनसाइड टर्न केलाय. शेवटचं षटक, एकच धाव आहे. यानंतर साने संघानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते रॉयल स्ट्रायकर्स शेही संघाला. अपील करतायत, पंचांचा बोर्ड आकाशाकडे, इथे फलंदाज बाद आहे. तुकाराम यांना यश मिळते. हा, या 500 मध्ये 2 वाटे होऊ शकतात. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 41 धावा झाल्यात. अपील करतात वन्स अगेन, अनदर विकेट डाऊन, फलंदाज बाद. सध्या गोलंदाज तुकाराम आणि आपण पाहताय मालिकावीरसाठी या स्पर्धेमध्ये 70-70 चे टी शर्ट, 70-70 चे स्कॅप, त्यासोबतच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सर्व पारितोषिक आपण पाहताय. आदरणीय विकी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर 70-70 विकी स्पोर्ट्स वासिंद या ठिकाणी यांचा शॉप तुम्ही पाहू शकता. विकी तरणे यांच्या माध्यमातून ही पारितोषिक आपण पाहताय. नक्कीच ते सामना सध्या लाईव्ह पाहतात त्यांचा मी SPL नियोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू विकी तरणे, आपलं मनपूर्वक स्वागत. चांगल्या क्वालिटीचे 70-70 चा ब्रँड तुम्हाला त्यांच्या शॉपमध्ये वासिंद या ठिकाणी तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. साईनाथ नगरच्या नाक्यावर हे शॉप तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासोबतच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 3 कूलर आदरणीय राजेशजी भोईर यांच्या माध्यमातून नक्कीच जे 3 पारितोषिक आम्हाला लाभली आहेत त्या राजेशजी भोईर यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करतोय. त्यासोबतच आकर्षक मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी पाहताय आदरणीय अनिलजी घरस साहेब, अनिलजी घरस साहेब यांच्या माध्यमातून, आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी एक ॲक्वा आहे, तो ॲक्वा देखील अनिलजी घरस साहेबांनी पुरस्कृत केला, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. शेवटची विकेट आहे आणि शेवटचा बॉल देखील होता. सामना इथे फिनिश होतोय. सामना जिंकला टीम आवाज पाळी. 5 पैकी 5 सामने जिंकलेत आणि या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना चांगलं वर्चस्व त्यांनी राखलंय, त्यांचं स्वागत. त्यानंतर बेस्ट बॉलर एक आकर्षक ट्रॉफी आदरणीय शैलेशजी ठोंबरे, बेस्ट बॅट्समन आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तिन्ही ट्रॉफीज आदरणीय शैलेशजी ठोंबरे साहेबांच्या माध्यमातून लाभल्यात, त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सामना संपलाय. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा तुकाराम यांना आपण देऊयात, ज्यांनी शेवटचं षटक हाताळलं. मॅन ऑफ द मॅच